नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज महत्त्वाचे आम्ही काही टॉपिक घेऊ. ज्या पद्धतीने इलेक्शन जसं वाहते आणि इलेक्शनकडे आता थर्ड फेजमध्ये आम्ही जात आहोत, त्यानुसार आरोप प्रत्यारोप सर्वांकडनं सुरू झालेले आहे आणि लेवल मात्र एकदम खाली झालेली आहे. कालपर्यंत नरेंद्र मोदी हे मुस्लिमांना फार वेगळ्या पद्धतीने शिव्या देत होते किंवा त्यांच्यावरती हेच नाही तर त्यांनी गोधरा कांडपर्यंत घेऊन गेले. पण लगेच त्यांनी आपला पार्श्वभूमी बदलवलेली आहे. UPमधल्या इलेक्शनच्या याच्यामध्ये दौऱ्यात ते सांगत होते की आम्हाला गौरव वाटतो की मोहम्मद शामी यांनी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्यांच्यावरती आम्ही त्यांच्या नावाने एक स्टेडियम करणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही मुस्लिमांना मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान करण्याच्या विचारात आहोत. काय झालं आहे सडनली असं भाष्य करणं म्हणजे आश्चर्याचं वाटते की कधी आपण काय बोलतो आणि लगेच त्याच्यानंतर काय बोलतो. म्हणजे कालपर्यंत जे मुस्लिमांच्या विरोधात बोलणारे सडनली एका दिवसामध्ये ज्यावेळेस त्यांना कळलं की 20% मुस्लिम UPमध्ये आहेत आणि त्याचा मोठा प्रभाव यांच्या व्होटिंगवरती होईल, परंतु ती वेळ गेलेली असते. कारण तुम्ही जे वर्षभर जे बोलता, कालपर्यंत जे बोलत होता ते लोक कसं विसरणार आहे की एका क्षणात कोणीतरी म्हणायचं की बा आम्ही त्याच्या नावाने स्टेडियम करील म्हणून काय सर्वच्या सर्व होट बदलत असते का. म्हणजे हे काहीतरी विचित्र वाटते. एक अमित शहाचा आम्ही छोटासा एक क्लिप घेतलेली आहे. ते म्हणतायत की तुम्ही सर्व आपापल्या घराणेशाहीचा हा वापर करताय, सर्वांची नावं घेत त्यांनी सांगितलं. अरे पण त्यांनी स्वतः सांगावं की त्यांनी स्वतःच्या पोराला कुठे आणून बसवलं आहे. अनेक लोक आहेत, कोण नाही, माधवराव शिंदेपासून सर्वच घ्या ना, जे लोक आहेत त्या सर्वांनी तेच केलेलं आहे. आणि हे काही त्याला काही पॅरामीटर नाही आहे. एका IAS ऑफिसरचा पोरगा जर दुसरा IAS होत असेल तर एका पॉलिटिशियनचा पोरगा जर पॉलिटिशियन झाला त्याच्यात काय वाईट आहे. अशा पद्धतीचं ते एक टीका होती. तिसरी आज आमची कन्हैया कुमारचा एक सर्व मार्मिक व्हिडिओ आम्ही तुम्हाला देतो, थोडासा 3 मिनिटाचा असेल. त्यांनी प्रश्न केला की जेवढे लोक आमच्या याच्यामध्ये आमच्या आझादीच्या याच्यामध्ये सामील होते, त्या इवन महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व होते, सर्वांच्या जो पत्नी होत्या, त्यांच्या मिसेस होत्या, त्यांनी कधी त्यांना असं वाटलं नाही. परंतु मोदी मात्र म्हणतात की मला देशाची सेवा करत असताना मी माझ्या पत्नीला सोडावं लागलं. हे बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. अशा पद्धतीचं भाष्य करू नये. हे तिन्ही व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू, तुम्हालाच स्वतः ठरवायचं आहे. बघूया हे तिन्ही व्हिडिओज. क्रिकेट वर्ल्ड कप में भाई मोहम्मद शामी ने जो कमाल किया वो पूरी दुनिया ने देखा है. खेलों में शानदार प्रदर्शन के लिए केंद्र सरकार ने भाई मोहम्मद शामी को अर्जुन अवार्ड दिया है और योगी जी की सरकार तो 2 कदम आगे बढ़ी है और योगी जी ने यहां के युवाओं के लिए स्टेडियम भी बनवा रही है. इनके राजनीति में उद्देश्य क्या है? मोदी जी कहते हैं महान भारत की रचना हो, 2047 तक का लक्ष्य रखा, आत्मनिर्भर भारत की रचना हो, 2047 तक का लक्ष्य रखा. सोनिया जी का लक्ष्य राहुल जी को PM बनाना, पवार साहब का लक्ष्य बेटी को CM बनाना, ममता दीदी का लक्ष्य भतीजे को CM बनाना, स्टालिन का लक्ष्य अपने बेटे को CM बनाना, लालू प्रसाद जी का लक्ष्य अपने बेटे को CM बनाना, उद्धव ठाकरे का लक्ष्य अपने बेटे को CM बनाना और मुलायम सिंह जी बेटे को बनाकर ही गए हैं. अब मुझे एक बात बताइए कार्यकर्ता भाइयों बहनों, जिनका लक्ष्य ही अपने बेटे बेटी भतीजों का कल्याण हो, वो गरीब का कल्याण कर सकता है क्या? कभी नहीं कर सकता. मेरी एक दोस्त है, उसने मुझे कहा एक दिन कि मुझे मोदी जी बहुत पसंद हैं. हमने कहा कि तुमको हम ना पसंद हैं यह बात कोई दिक्कत नहीं है, लेकिन तुमको अगर मोदी जी पसंद हैं तो एक बात हम तुमको कहना चाहते हैं, ईश्वर करें कि तुमको मोदी जैसे ही पति मिले. दूर से बात बहुत अच्छा लगता है, अपने पे जब अगर बात आ जाए
तो उसका असर समझ में आने लगता है। आप मुझे बताइए, जो महिलाएं ये कह रही थी कि बृजभूषण जी ने कुछ नहीं किया, रह पाएंगी बृजभूषण के साथ? जीवन बिता पाएंगी उसके साथ? हमारे समाज में जो आज हो रहा है उसको हमको बहुत गंभीरता से समझने की जरूरत है। जो अधिकार हमको एक एक करके बिना लड़े मिल गए, इस देश में समान वोट के अधिकार के लिए कोई महिला आंदोलन नहीं हुआ। जब संविधान लिखा जा रहा था तो वोट का अधिकार दे दिया गया। इस देश में संविधान सभा में 15 महिलाएं शामिल होंगी, इसके लिए कोई आंदोलन नहीं हुआ। महात्मा गांधी ने अपने इनिशिएटिव से, उस वक्त जो है हमारा अखिल भारतीय महिला संघ नहीं था, महिला कांग्रेस नहीं था उस वक्त, लेकिन गांधी जी ने महिलाओं को घर से निकाल करके अपने आंदोलन में शामिल कराया। और आप जानते हैं, शराबबंदी के खिलाफ जो पिकेटिंग का आंदोलन होता था वो पूर्ण रूप से महिलाओं का आंदोलन था। महिलाएं जाती थीं और शराब की दुकानों को बंद कराती थी। महिलाओं को राजनीति की मुख्य धारा में लेकर के आए, ये एक प्रोग्रेसिव सोच थी। प्रोग्रेसिव सोच के चलते संविधान सभा का ऐसे निर्माण हुआ जिसमें महिलाओं के प्रतिनिधित्व को सुनिश्चित किया गया। और यह प्रोग्रेसिव डेमोक्रेसी थी कि अमेरिका में आज तक, अमेरिका कहता है ना कि हम दुनिया का सबसे मॉडर्न देश हैं, मॉडर्निटी का ठेकेदार हैं, अमेरिका में आज तक कोई महिला राष्ट्रपति नहीं बन पाई है। और हमारे यहां महिला राष्ट्रपति बनी और उसी आधार पे भाजपा को कहने का यह हक मिला कि हम एक आदिवासी को राष्ट्रपति बना रहे हैं। बोलिए, लेकिन प्रश्न यह है आज हमारे सामने कि एक आदिवासी को अगर इस देश का राष्ट्रपति बनाया गया है तो मणिपुर में जब अत्याचार हो रहा था तो माननीय राष्ट्रपती ने अपने मुंह पे क्यों चुप्पी साध रखी है? नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटंसं क्लिप तुमच्याकडे येणार आहोत. अत्यंत मार्मिक आणि चेंज होता. तो चेंज म्हणजे असा की बुद्धिझमकडे वळण्याचा एक मोठा प्रसंग सिद्धार्थावरती आलेला होता. ज्यावेळेस सिद्धार्थ मोठे होत असतात, लग्नानंतर ते सर्व तिथे नवी नगरीमध्ये जातात आणि जे हाल पाहतात, त्याच्यानंतर जे झालेलं युद्धातनं हजारो लोक मेले आणि त्याचे सर्व चित्र आणि अस्वस्थ करणारे, आणि ज्या पद्धतीने राजा शुद्धोधन त्यांना जे सांगतात की मला माझी महत्त्वाकांक्षा होती की मला तुला संन्यासाकडे न वळवण्याची, येऊ न देण्याची साठी मी हे सर्व केलेलं आहे. ह्या सर्व गोष्टीमुळे ते इतके व्यथित होतात, आजारी दुःखी जे लोक जे तडपतात आणि जे सिद्धार्थाला म्हणतात की तुझ्या जन्मापासूनच आम्ही सर्व दुःखी झालेलो आहे, तुझा जन्मच आम्हाला दुःख देणार आहे. या सर्व गोष्टीमुळे व्यथेत पाडून ते मेडिटेशनला बसतात. जेव्हा ते एकाग्र होतात त्यांना ते अजिबात ते बेचैन होतात. त्यांना कळतं की मी काय करावं याच्यातनं. ते पळत जातात, पुन्हा यशोदेकडे मिळतात. तिला म्हणतात की मी फार अस्वस्थ आहे, मला कळतच नाही काय करावं आणि याच्यासाठी मला ह्याच्यापासून मुक्ती पाहिजे आहे. ते म्हणतात की राहुल आता लहान आहे, मला म्हणतात की मला राहुलसारखं व्हायचं आहे, मला अजिबात दुःखापासून मला मुक्ती कशी मिळेल. आणि त्यावेळेस तिला प्रॉमिस करतात की मी अत्यंत अस्वस्थ आहे, मी जोपर्यंत या दुःखमुक्तीचा मार्ग शोधत नाही तोपर्यंत मी येणार नाही. आणि तिला प्रॉमिस करतात की मी निश्चितच तुला भेटायला येईल. एक प्रॉमिस पुन्हा करतात. यशोधरा म्हणते की तुम्ही ज्यावेळेस जाल तर दिवसा जाऊ नका, दिवसा जर गेला तर मी सहन करू शकणार नाही, म्हणून तुम्ही रात्रीच्या वेळेस जा, असं ते सांगतात. म्हणजे ज्या दंतकथा तुम्ही आजपर्यंत ऐकलेल्या असतील त्या सर्व दंतकथावरती एक मार्मिक असा व्हिडिओ की त्यांचं मन असं म्हणते आणि ते इतके अस्वस्थ आणि दुःखी होतात की त्याच्यामुळे मग यशोधरा तिला सांगतात की तुम्ही जाऊ शकता. असा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन देणार आहे. बुद्धाच्या आयुष्यातलं मोठं टर्निंग आहे. आणि ते का निघतात, त्यांना प्रेत दिसलं नाही, हे त्या फालतूच्या थोतांड गोष्टी ज्या तुम्ही ऐकलेल्या ते नाही. ते खरं अर्थ आहे की ते अत्यंत अस्वस्थ झालेले असतात आणि त्याच्यामुळे ते कामच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही आणि त्यांना ते दुःखमुक्तीच्या मार्गाला निघतात. हा बघूया सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला दिसेल याच्यात. हम पुनः युद्ध करेंगे. समझिए की बातों शिष्य भाग्य रहेगा. अरे तेरा तो जन्म ही तेरा अपराध है.
लगाई हुई थी, तू सम्राट बनेगा या सन्यासी। इसीलिए तेरे राजा पिता ने सारे नगर के दरिद्र, रोगी, दुखी, वृद्ध लोगों को देश से बाहर किया, उनको धोखा दिया और ये अंधेर नगरी बसाई तेरे कारण। सत्य सत्य सत्य। उन्होंने वहां प्राण त्याग दिए, ये माता भी अपने प्राण दे देगी। मेरा ये सह नहीं पाते, इनके बीच प्रेम का ये अटूट बंधन है। हाँ, क्या इन दुखों से मुक्ति का कोई तो मार्ग होगा? वो मार्ग खोजना होगा, मुझे खोजना होगा। मुझे तुमसे कुछ कहना है गोपा। पहले मुझे आपसे कुछ कहना है। देखो राहुल कैसे नींद में मुस्कुरा रहा है। बस यही कहना था कि क्यों मैं इसके जैसा नहीं हो सकता, जहां दुख की परिभाषा नहीं, दुख की अनुभूति नहीं। मुझे भी इसकी तरह ही सारे दुखों से मुक्त होना है। दूर जाना है। सिद्धार्थ, सिद्धार्थ, हमें छोड़कर मत जाओ सिद्धार्थ। कहाँ जाओगे? जहां पीड़ा ना हो, केवल शांति हो, जहां ध्यान ही जीवन की परिभाषा हो। और मैं और तुम तुम्हें भी साथ ले जाता यदि राहुल को मां की आवश्यकता न होती। राहुल को तो पिता की भी आवश्यकता है। मेरे सारे प्रश्नों के उत्तर मिलते ही लौट आऊंगा तुम्हारे पास, राहुल के पास। भविष्य से कोई ज्ञात नहीं, आप भी नहीं। पर जब आपने वन प्रस्थान करने का निर्णय ले ही लिया है, तो मेरी विनती मानोगे? क्या? जब आप हमें छोड़कर जाएं, तो रात के अंधेरे को ओढ़कर जाएं। दिन के उजाले में आपको चाहते देख न सकूंगी। मैं अज्ञान के अंधेरे को उड़कर ही जा रहा हूं गोपा, पर वचन देता हूं, ज्ञान का उजाला मिलते ही लौट आऊंगा तुम्हारे पास। राहुल के पास। मेरी प्रतीक्षा करना।
देवी आप कैसा है कंतक? स्वस्थ है? सने खाकर डका ले रहा है। क्या सेवा करूं आपकी? मेरी नहीं, सेवा तुम्हें युवराज की करनी है। वो तो मैं रोज ही करता हूँ। जहां भी जाते हैं साथ ही तो रहता हूँ दिन भर, परछाई की तरह। हाँ। अब कदाचित दिन रात साथ। क्यों? युवराज कहीं बाहर जा रहे हैं देवी? हाँ, कदाचित जा रहे हैं। वो जहां भी जाए तुम्हें और कंथक को उनके साथ जाना है। कदाचित आज रात ही प्रस्थान हो। आज तुम महल में ही रहना चलना। जी। बहुजन सौरभच्या आज पेपरला आज आपण 6 मे 2024 आपण सर्वांचा त्याच्यावरती आढावा घेऊ। अत्यंत मार्मिक अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। विजय वडेट्टीवारांनी काँग्रेस BJPवरती इतका मोठा हमला केलेला आहे आणि तो म्हणजे हेमंत करकरेच्या माध्यमातून। तुम्हाला माहिती आहे की हेमंत करकरे जरी जातीने ब्राह्मण असला तरी तो अत्यंत प्रामाणिक अधिकारी होता। त्यांनी जिथे मालेगाव बॉम्बलास्टच्या याच्यामध्ये जे त्यांनी शोधून काढलं आणि त्या ज्या काही साध्व्या आणि जे काही पुरोहित वगैरे जे लोक त्यांना जैलात डांबलं आणि त्याचे सर्वच्या सर्व व्हिडिओज त्यांनी सर्वच्या सर्व लॅपटॉप त्याच्यात गोळा करून त्यांच्यात कसा RDX आला आणि हे सर्वच्या सर्व शोध लावला। त्याच्यामुळे त्यांचं जे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात दहशतवाद्यांना त्यांना हे झालं आणि ज्यावेळेस त्याला इन्काउंटर झालं आणि त्याच्यासाठी जो गेम रचण्यात आला की पाकिस्तानकडनं लोक आलेत परंतु खऱ्या अर्थानं त्यांना जी गोळी लागायची ती लागली नाही, तिथल्या मोठ्या एका अधिकाऱ्यांकडनं लागली। एका व्हिडिओमध्ये हेही दाखवलेलं आहे की RSSच्या एका मोठा अधिकारी होता आणि त्यांच्या गोळीने हेमंत करकरे यांचा मृत्यू झालेला आहे। ही बाब मोठ्या प्रमाणामध्ये वडेट्टीवार यांनी मुंबईच्या याच्यात बोललेत आणि त्याचं सर्वच्या सर्व त्याचा संबंध तिथले जे आता उभे असणारे निकम, तुम्हाला माहिती आहे की निकम हे तिथे आता खासदारकीसाठी उभे आहेत आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये ते बोलत होते। त्यांनी अत्यंत मार्मिकतेने तो प्रश्न काढला। त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणात BJPला धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण ब्राह्मणांमध्येही एक पुरोगामी विचाराचे लोक अनेक आहेत। त्याच्यामुळे निश्चितच हेमंत करकरेला समर्थन देणारे मोठ्या प्रमाणात लोक आहेत। त्याच्यामुळे RSS आणि BJP अत्यंत अस्वस्थ झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने यांनी वडेट्टीवारांनी आपला गरड ओकली आहे आणि वडेट्टीवारांनी मुशर्रफ यांच्या पुस्तकात जे IG होते त्यांच्या त्या पुस्तकात त्यांनी सर्व काही नमूद केलेलं आहे। माझा त्यांच्याशी डायरेक्ट संबंध आला, त्यांच्याशी अनेकदा मी बोलल्यानंतर त्यांनी जे सांगितलं मला त्याच्यावर निश्चितच त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लपलेल्या आहेत। त्याच्यामुळे आजचा हा पेपर आज आम्ही मोठ्या प्रमाणात रंगवला। कोणत्याही पद्धतीने कोणत्याही दुसऱ्या पेपरमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या घेतल्या गेलेल्या नाही। आज त्याच्या शेजारी पवार लेकीसाठी जोरदार भाषण। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की सुप्रिया सुळे यावेळेस मैदानात उतरलेल्या आहेत आणि तिच्या खांद्यावर सर्व भार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा। त्याच्यामुळे ते फार भावूक पद्धतीने ते बोलत होते आणि तिला जिंकून आणणं हे सर्वात महत्त्वाचं बाब आहे। BJP संपूर्ण आपलं लक्ष तिला पाडण्याच्या याच्यात लागलेले आहेत, परंतु कुठपर्यंत सक्सेस होईल ती वेळच दाखवेल। ती एक बातमी आम्ही बाजूला लावलेली। त्याच्याच बाजूला नागपुरात सरकारी रुग्णालयात हिट ॲक्शन प्लॅन निर्देश नागपूर येत्या 3-4 दिवसात उष्णता खूप वाढलेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेने लोकांचे कॅज्युअल्टीज होऊ शकतात। त्याच्यासाठी सरकारने त्यांना सर्व रुग्णालयाला तशा हे दिलेले आहेत। बुलढाणा वाहन चालकाच्या क्रूरतेचे कळस। मोठ्या प्रमाणामध्ये बुलढाणामध्ये एक मोठी घटना झाली। त्याच्यामध्ये अनेक लोकांना गव्हर्नमेंटच्याच गाडीने त्याला चिरडण्यात आलेलं आहे। तहसीलदाराच्या कारने दुचाकी उडवले, दोघांचा मृत्यू। यवतमाळची बातमी आहे। एक त्याच्याच खाली चंद्रपूर जिल्ह्यातली डायनासॉरचे जीवाश्म स्थळ नष्ट। तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मागच्या वेळेस डायनासॉरची काही अंडी मिळाली होती
आणि त्याच्यातनं असं निदर्शनात आलं होतं की या पूर्ण भागामध्ये फार मोठं जंगल होतं आणि तिचे डायनोसॉरचे मोठ्या प्रमाणामध्ये अवशेष मिळत होते आणि त्याच्याच आधारावरती, परंतु आता तिथे अशी बातमी आहे की तिथले जे काही छोटे मोठे अवशेष होते ते सर्वच्या सर्व नष्ट झालेले आहेत. आणि ती एक बातमी आज आम्ही फ्रंटवरती लावलेली आहे. लोकांनी जी जुनी परंपरा आहे, जुन्या गोष्टी आहे, आर्किओलॉजिकल दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहे, त्याचं जतन करणं हे गरजेचं आहे, परंतु ते होत नसल्याची बातमी त्याच्यात खेदाची आहे. प्रधानमंत्र्याचे कार्यालय हे वसुली कार्यालय, प्रकाश आंबेडकरांची एक बोचकी टीका. कारण आज ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉल बॉन्डवरती मोठ्या प्रमाणामध्ये जे वसुलीचं प्रकरण झालेलं आहे, सर्वच लोकांनी सर्वच पद्धतीने केलेलं आहे, परंतु त्यांची ते आजची टीका आहे. पान 1 वरती आम्ही घेतलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन बहुजन हिताय संघ लष्करी बाग इथे त्यांचा आज लहान पोरांचा शिबिर होता. आज त्यांचा समारोप. जीवन कौशल्य काँग्रेसच्या उमेदवाराने ऐनवेळी घेतली माघार. एक ओडिसामधली एक बात, ज्यांना याची तिकीट मिळाली होती त्यांनी सरळ ती परत केली. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की अनेक ठिकाणी जसं इंदोर इथे झालं, इथे बडोदा इथे, सुरत इथे झालं, अशा अनेक ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत की काँग्रेस BJP इतक्या याच्यावर उतरलेली आहे की तिथल्या लोकांवरती दबाव आणून तिथले सर्वच्या सर्व तिकीटा विड्रॉ करून बिगिनिंगपासूनच आपला विजय निश्चित करण्याच्या ह्याच्यात आहे. त्याच्यामुळे सुरत पॅटर्नच तिथे पुन्हा झाल्याचं ते दिसते आहे. ती बातमी आज आम्ही फ्रंटवरती लावलेली आहे. 5-4 वरती आज बघूया आपण बहुजन स्वरूपमध्ये काय काय दिलेले. कामगार नेते कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना जो पराभूत करेल त्या पक्षाला मतदान करा, ही सर्वांची मागणी आहे. इथे अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष रामकुमार होळीकर यांचं ते विधान होतं. त्यांनी सांगितलं की जे लोक तुम्हा लोकांना जे कामगार ज्या लोकांनी उद्ध्वस्त केलेले आहे त्या लोकांना निश्चितच तुम्ही मतदान करू नका, म्हणजे BJPला मतदान करू नका. बोरभवन नवीन शहर बस डेपोकरिता प्रस्थापित पहिल्या 12 मीटर रस्त्याचे काम पूर्ण. तुम्हाला माहिती आहे सीताबर्डी येथे मोठं बसस्थानक आहे आणि त्या बसस्थानकात चारीकडनं मोठा 4 पदरी रस्ता तिथे बनवण्याचं काम आहे आणि ते काम जोरात सुरू असल्याची बातमी आहे. जागतिक कामगार दिवसानिमित्त SUCI व संबंधित कामगार संघटनाचे विविध ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत. तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की नागपूरभर सर्व ठिकाणी कामगार संघटनांनी कार्यक्रम घेतलेले आहे. एक त्याच्याच खाली शंकर घोरसे यांच्या ओ फ्रीडम या इंग्रजी कविता संग्रहाचे प्रकाशन, एक सुंदरसा कविता संग्रह कवी शंकर घोरसे ज्यांचं प्रकाशनाच्या संबंधातली ती बातमी आहे. संघर्ष आयुष्याचा व माणसाच्या मनात काही या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, एक विजय भगत यांनी लिहिलेले काव्यसंग्रह आणि त्याच्या संघर्ष आयुष्या व माणसाच्या मनात काही अशी म्हणून त्यांनी जे काही कविता केलेले आहे त्याचा प्रकाशन समारंभ ना चंद्रपूर इथली बातमी आहे. तो आज आम्ही त्याच्यात फ्रंट 5-4 वरती घेतलेलं आहे. महत्त्वाचे अमीर काझीला कराटे स्पर्धेत काव्य पदक, पत्रकारांच्या वार्षिकोत्सवात गुणवंत सत्कार व मेळावा. नागपूर इथली बातमी, गुरुकुलमध्ये सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन. मोजरी इथे आमचे मित्र ज्ञानेश्वर रक्षक तिथे मोठे एक आश्रम चालवत असतात आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरती आधारित अनेक कार्यक्रम घेत असतात. तिथे एक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तो कार्यक्रम यशस्वी झाल्याची बातमी आम्ही दिलेली आहे. पत्रकारावर हल्ला करणाऱ्या विनीत मोरेवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करा अशी मागणी. अकोल्याची बातमी. डॉक्टर BR आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी रांगच रांग. तुम्हाला माहिती आहे की जवादे यांची मोठी शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय हिंगणघाट इथे आणि ती एक उच्च म्हणजे एकदम प्रगतिशील आणि तिथे 100% निकाल देणारी शाळा असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चांगले विद्यार्थी येत असतात. त्याची ती रांग असल्याचे आज आम्ही नमूद केलेले आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज नागपूर आहे त्याचप्रमाणे हिंगणघाटला एक चांगलं कॉलेज असल्याची एक ती बातमी आहे. आज त्याच्याच खाली आज ईदमध्ये मानवतावादी शिक्षणाचा समावेश. कालच एक मोठं ईद मिलान समारोह झाला. त्याच्यात बहुजन सौरभलाही बोलावण्यात आलं होतं आणि हा कार्यक्रम होत असताना मुस्लिमामध्ये ईद
हा हा जो सण करता त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, लोकांना जोडण्याची आहे, भाईचाऱ्याची पार्श्वभूमी असण्याचं आज आम्ही एक बातमी दिलेली आहे. भारतीय बौद्ध महासभेचाच वर्धापन दिवस साजरा, वाडी इथली बातमी आहे ती आज आम्ही याच्यामध्ये टाकलेली आहे. निधन वार्तामध्ये खंडूजी महादेव एंडे यांचं निधन झालेले. वाचकांना आव्हान, दैनिक बहुजन सौरभ प्रत्येकाने वाचावा असं आव्हान केलेलं आहे. तुमचा जो कोणी हॉकर असेल, जो तुम्हाला पेपर टाकत असेल तर त्यांना सांगा तुम्ही कुठूनही आणा. बहुजन सौरभ सर्वच वितरकांजवळ अवेलेबल असतो, त्याच्यामुळे कोणत्याही हॉकरला जरी सांगितलं तर तो सहज तुम्हाला आणून देईल. जर त्यांनी म्हटलं की बा मला मिळत नाही वगैरे तर त्याला सांगा बाकीचे पेपर बंद करा, तर तो निश्चितच तुम्हाला तो पेपर आणून देईल. अशा पद्धतीची बातमी. डॉक्टरांना पॅथीचा रोग, अनेक लोकांचे त्याच्यावरती आधारित अनेक दिवसापासून ज्या पॅथी मनुष्य याच्यापासून भगवान बुद्धाच्या तेव्हापासनं आयुर्वेदिक आपल्या देशातलं अत्यंत महत्त्वाचं शास्त्र होतं. आणि आता मधल्या काळामध्ये जे रामदेव बाबांनी जे हे केलेलं आहे की बाबा माझं सर्वात चांगलं आणि हे सर्व ॲलोपॅथिकवरती जे ताशेरे उडवले आणि ज्या पद्धतीने झाले ना, आता सध्याच्या याच्यामध्ये जे कोविशिल्डमध्ये ज्या जेनेटिक याच्यामध्ये जे बदल होत आहेत, अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत आणि ज्या कंपनीचे जे सॅम्पल्स रद्द झाले त्यांना पुन्हा मोदी सरकारने ज्या पद्धतीने घेतलेला आहे त्याच्यामुळे चिंतेचा विषय आहे. त्याला धरूनच आज आमचा अग्रलेख आहे. तो अत्यंत वाचनीय आहे. तुम्हा सर्व लोकांनी वाचावा आणि सांभाळून ठेवावा. सगळेच राजकीय पक्ष संविधानवादी तर संविधानाचा प्रामाणिक अंमल का नाही. एक आमचे मित्र इजेड खोब्रागडे IAS अधिकारी होते, त्यांचा सवाल आहे की जर सर्वच लोक जर क्लेम करत असतील, परंतु क्लेम करणंच नाही, परंतु ज्या काळामध्ये ज्या पार्टीनी कोणत्या अर्थाने या संविधानाचा वापर कसा केला, या BJPनी ज्या पद्धतीने संविधान आणि तुमचे मूलभूत अधिकार कसे फेटाळून लावलेले आहेत आणि ज्या पद्धतीने धुमाकूळ घातलेला मागच्या 10 वर्ष त्याच्यावरती आज आधारित आहे. आणि हा खरंच वाचण्यासारखा लेख आहे. 85% मागासवर्गीय मजूर कामगारांचे करोडपती लोकप्रतिनिधी, आज आमचे सागर तायडे यांचा लेख की जे कोणी असतील आज जेवढे आमचे कामगार लोक आहेत त्यांचे ते 85% आहेत, परंतु त्यांची नाड, त्यांची सर्व सूत्र हे मात्र करोडपतीच्या लोकांच्या हातात आहे आणि त्यांच्या इशाऱ्याने सर्व चालवत असतात. असा हा मांडणी करणारा लेख. राजकीय सत्तेवर मनुष्य नियंत्रण, तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. बहुजन संघर्षाचे नागेश चौधरी हे सातत्यानं मनुवाद्यावरती हल्ला करत आहेत. मागच्या 30 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत जुळलेलो आहोत आणि बहुजन संघर्ष म्हणून त्यांचा एक पाक्षिक निघत असतो. सातत्यानं 30-35 वर्षापासून त्यांचं काम सुरू आहे आणि त्यांचा आजचा सोमवारचा दिवस असल्यामुळे आज त्यांच्या याच्यात नागेश चौधरी बहुजन मानसच्या संदर्भात त्यांनी अनेक दाखले करत आणि त्यांचे दाखले अत्यंत हे असतात, मार्मिक असतात आणि त्यांचा अभ्यास बाबासाहेबांवरती, बुद्धावरती, मनुवादी याच्यावरती अनेक ग्रंथावरती त्यांची ख्याती आहे. आणि बहुजन लोकांमध्ये जास्तीत जास्त बाबासाहेबांना बुद्धांना घेऊन जाण्याचं काम बहुजन सौरभनी, बहुजन संघर्षाचे नागेश चौधरी यांनी केलेलं आहे. सातत्यानं त्यांची धार अत्यंत मजबूत असते. वाचनीय आहे लेख. आज बघूया पान 3 वरती प्रामुख्यानं आज आमचं टायटल आहे, त्याच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद असल्यास आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे. आज अनेक लोक आंबेडकरी समाजाचं नेतृत्व करणारे लोक ज्या पद्धतीने तलवारी आपल्या नांग्या टाकून जे राजकारण करत आहेत त्याच्यावरनं असं वाटते की अत्यंत खेदाची बाब आहे आपल्यासाठी. तुम्हा सर्व लोकांना आज माहिती असेल की राजाश्री शाहू महाराज लेख आज प्रकाशित केलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यात आणि विदेशात पाठवण्यामध्ये राजाश्री शाहू महाराजांचा मोठा हात होता आणि त्यांनी स्कॉलरशिप देऊ केलं होतं आणि त्यांच्या पैशांनी बाबासाहेब घडले. त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही शाहू महाराजांची लेख दिले आहेत. एक भीमराव सरवदे यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे, वाचनीय आहे. त्याच्याच खाली आज आम्ही दुसरा लेख दिलेला आहे, लोकराजा राजाश्री छत्रपती शाहू महाराज हा लेख आहे. श्याम ठाणेकर यांचा छत्रपती शाहू महाराजावरती हा लेख आहे.
त्याच्या शेजारी गंगाधर गाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली शिवांजली अर्पण अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. नागपुरात अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. पॅन्थरचे गंगाधर गाडे यांच्यावरती अनेक लोकांनी त्या दिवशी कार्यक्रम घडवून आणले. पुरुषोत्तम खेडेकर चिखलीचे यांनीसुद्धा संपादकीय लिहिलेलं आहे त्यांच्यावरती. आज ग्रामजयंती विशेष अंक वाचक मनोगत. आज बंडोपंत बोडेकर यांनी ग्रामगीताचार्य चंद्रपूर यांनी लिहिलेला आहे. ज्योत्स्ना बनसोड यांचा हा लेख. अशा रीतीने बहुजन सौरभचे आम्ही चारी पानावरती आढावा घेतलेला आहे. निश्चितच बहुजन सौरभ हा तुम्हा सर्व लोकांना एकमेव आता आंबेडकरी चळवळीतला पेपर आहे आणि प्रामुख्यानं आम्ही मोठ्या संख्येने लोकांना कोणाला न जुमानता सारख्या सातत्यानं जे वाटते तेच आम्ही लिहित असतो. कोणाही विरुद्ध असेल, परंतु आपल्या समाजाच्या हिताने जे जे काही चांगल्या गोष्टी असेल त्याच्यासाठी आम्ही जागृत असतो. सातत्यानं 3.5 वर्ष झाले आम्ही हा पेपर सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे की दैनिक पेपर चालवणं किती कठीण आहे, परंतु अशा सर्व कठीण परिस्थितीही आम्ही लोक सक्षम आहोत. हा पेपर इंडिव्हिज्युअल कोणाच्या मालकीचा नाही, हा सर्व संयुक्त पद्धतीने चालत असतो. त्याच्यामध्ये शेअर होल्डर्स आहेत. 40-50 लोकांनी आपले 25-25 हजार देऊन इथे शेअर होल्डर देऊन हा पेपर सुरू केलेला आहे आणि निश्चितच त्याचे दिवस चांगले येतील. आम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आता घेण्यासाठी विचार करतो आहोत. तर अशा रीतीने बहुजन सौरभचा पेपर चाललेला आहे. तुम्हा सर्व लोकांना पुन्हा विनंती करतो की तुम्हाला पेपर आवडला असेल तर तो तुम्ही लाईक करा, फॉरवर्ड करा आणि जास्तीत जास्त आंबेडकरी लोकांपर्यंत हा पेपर कसा पोहोचेल याच्यासाठी कार्यरत राहा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.